बातमी एसटीच्या दरवाढी संदर्भात एसटीचा प्रवास हा 100 रुपयांनी महागणार आहे। तिकीट दरामध्ये 10% हंगामी वाढ ही करण्याचा निर्णय घेतला गेलाय। 25 एप्रिल पासून हा निर्णय लागू होईल। भाडं वाढ व्हायला नाही पाहिजे, कारण अगोदरच सगळी पब्लिक ही महागाईनं त्रस्त झालेली आहे। सगळे भाव, तेलाचे वगैरे भाव वाढलेले आहे, पण इकडे पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेले नसताना गव्हर्नमेंट विनाकारण हे सरकार जनतेवर हे लागू लागले। आधीच महागाई खूप झालेली, त्याच्यात आणखी दरवाढ योग्य नाही, सर्वसामान्याला पुरत नाही ना। हो बरं, बसवाल्याकडूनच जास्त अपेक्षा आहे, दरवाढ कशासाठी करायला पाहिजे नाही। आता बऱ्याचदा प्रवाशांचा कल एस टीकडे वाढलेला आहे आता, आणि उत्पन्नसुद्धा एस टीला चांगलं मिळतं, पण आता दरवाढ ह्या पिरियडमध्ये करणं अगदी अयोग्य आहे। हे जे भाडेवाढ झाले ती चुकीची झाली म्हटल्यानंतर ते हल्ली परवडणार नाही लोकांना, म्हणजे जाण्याने परिवाराला हे म्हणजे त्यामध्ये चुकच झालेली आहे। म्हणजे ते नक्कीच अयोग्य वाटतोय, कारण लोकांना आधीच एस टीचं भाडं परवडत नाही आणि आता 10% वाढ झाले, त्यामुळे नक्कीच लोकांना म्हणजे ते अयोग्यच वाटतंय। सरकारने असं केलं नाही पाहिजे। नक्कीच भाडेवाढीमुळे इतर लोकांना म्हणजे सर्वसामान्य लोकांना भाडेवाढीचा हा त्रास होणारच आहे, कारण इंधन वाढ झालेली आहे, भाडे तर वाढलेले आहे। सर्वसामान्य लोकांना एस टीची दरवाढ झाल्यामुळे, म्हणजे तिकीट भाड्यांमध्ये वाढ झाल्यामुळे प्रवास करणं कठीण झालेलं आहे।